लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, रिपब्लिकन सेनेची पुसद एसडीओकडे मागणी। रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने पुसद उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन 2 दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या विषयाचं निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद सुहास गाडे यांना देण्यात आलं। याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटने उमरखेड तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। गारांच्या तडाख्याने घरे आणि जनावरे जखमी झाली, तर गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचं अतोनात नुकसान झालं। 11 फेब्रुवारी 2024च्या दुपारनंतर बोरी, कोपरा बुद्रुक, चातारी, मानकेश्वर, सिंदगी, ब्राह्मणगाव तर बंदी भागातील सावळेश्वर, मुरली, जेवली, सोनधाबी, चिखली, कोर्टा, दराटी या गावावर गारपीटचा मारा सुरू झाला। दुपारनंतरची वेळ असल्याने सर्व जनावरेही उघड्यावरच होती, त्यामुळे अनेक जनावरे जखमी झाली। यामध्ये अनेक घरांचे नुकसान होऊन तसेच धान्याचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या प्रमुख बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या। यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, पुसद तालुका अध्यक्ष शेख सलीम भाई, रिपब्लिकन वार्ता न्यूजचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, उमरखेड शहर अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, साहेबराव कदम, साई पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। पोटतिडकीने जे पाठपुरावा वगैरे आम्ही गोष्टी करतो आणि शासनाच्या अधिकाऱ्यांकडून काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात किंवा टाळाटाळ करत जातात, यांना वाचा फोडण्याचे आमच्या माध्यमातून का होईना पण पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो आणि त्यांनी आमच्या कार्याला वेळोवेळी प्रसिद्धी दिली। त्या कारणाने जनसामान्याचे प्रश्न आणि प्रशासकीय एक दबाव यातून निर्माण होतो। तर खरं वास्तविक पाहता हे आमच्या उपलब्धीपेक्षा जास्त करून प्रसारमाध्यमांची उपलब्धी अशी मी समजतो। निश्चितच या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष देखील आपण संघटना म्हटलं की त्या माध्यमातून त्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून दुखापत होऊन पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि पहिलंच दुबार पेरणीचं संकट ओढवल्या कारणाने शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला आहे आणि विम्याचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत आणि त्या संदर्भामध्ये तात्काळ पुसदचे उपविभागीय अधिकारी गाडे साहेब यांच्याकडे उमरखेड आणि महागाव यांचा इन्चार्ज असल्या कारणाने आम्ही साहेबांची भेट घेऊन जी काही वास्तविक परिस्थिती आहे ते त्यांच्या प्रकर्षतेने त्यांच्या निदर्शनास आणून देऊन साहेबांकडे अशी विनंती केली निवेदनामार्फत की तात्काळ त्यांनी आदेशित करून उमरखेड येथील सर्व पिकाचे नुकसानीचे पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी। या अनुषंगाने आज रोजी रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिलेले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।